मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. एखाद्याला अचानक आलेल्या मृत्यूमुळे त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाची, तो काम करत असलेल्या कंपनीची वाताहत होईल आणि त्याच्याशिवाय त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं जगणं किती अवघड होऊन बसेल असं वाटणाऱ्या त्याला प्रत्यक्षात वेगळंच चित्र दिसतं. उलट आपल्या वाचून सगळं चांगलं चाललं आहे आणि आपल्या बंधनातून खरं तर सर्वजण मुक्तच झाली आहेत. हे सगळं बघून माझ्याशिवाय काही चालायचं नाही हा अहंकार त्याचा तुटून पडेल काय? ऐकूयात कथा चल येतोस ना. लेखिका माधवी कुंटे. वाचन साकेत शिंगेवार. मला एक झटकाच बसला. मनाशी जरा हडबडलोच. गाडी चालवता चालवता क्षणार्ध डोळा लागला की काय? थोडा चिडलो. असं होईलच कसं? कुठलंही काम निर्दोष, परिपूर्ण, काळजीपूर्वक करणं ही तर माझी जीवन पद्धती होती. ही गाडीपुढे केवढी गर्दी जमलीये. मुंबईच्या गर्दीला जराही शिस्त उरली नाही. वेळेवर पोचणार कसा मी? उशीर व्हायला लागला की माझा जीव कासावीस होतो. मी डोळ्यांवरून हात फिरवणार तेवढ्यात नजरेसमोर चमचमाट झाला. मग एक निळसर शुभ्र प्रकाशाचा आकार नजरेसमोर तरळला. त्यातून की कुठूनचा आवाज आला. त्या आवाजाला प्रसन्न हास्याची झालर होती. चल येतोस ना, तुला न्यायला आलोय, तो म्हणाला. मला राग यायला लागला होता. हल्ली हल्ली हे फार व्हायला लागलं होतं. राग, चीड, कंटाळा चटकन यायचा. मी रागावर नियंत्रण ठेवत म्हटलं, हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ते या असल्या नजरबंदीवर माझा विश्वास नाही. माझ्यावर हिप्नॉटिझमचे प्रयोगही चालत नाहीत. तेव्हा मुकाट्याने बाजूला व्हा. मला आज दिवसभरात 3 महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत. चटकन पोहोचायला हवं. मी वेळ पाळणारा माणूस आहे. तू आता या अर्थी माणूस उरलासच आहेस कुठे? म्हणजे तुझं देहमय अस्तित्व तर संपलेलंच आहे. उत्थान प्रक्रियेत आता तुझं भूरलोक, स्वर्लोक आदी ठिकाणी प्रशिक्षण होईल. मग वेळ येताच. व्हॉट रबिश, मी रागारागाने म्हणालो. बिलीव्ह मी, इट इज ॲब्सोल्यूट ट्रूथ. यू आर डेड ॲज फार ॲज धिस वर्ल्ड इज कन्सर्न. तुझ्या पुढच्या प्रवासाकरता तुला माझ्याबरोबर यायला हवं, तो म्हणाला. मला पुन्हा एक झटका आला. मी मेलो होतो. समोर माझी मोडलेली गाडी आणि माझं रक्तबंबाळ शरीर पाहिलं. माझा जीव घुसमटला. सगळं समजल्यावर तो हसला. म्हणाला, चल आता, तुझे या जन्मीचे इथले ऋणानुबंध आणि इती कर्तव्य संपली. मी घाईघाईने म्हटलं, छे छे, मला शक्य तरी आहे का सगळं अर्धवट टाकून येणं? आजच्या मीटिंग्स माझ्याशिवाय व्हायच्या नाहीत. फॉरेन कोलॅबरेशन करता जी माणसं यायची आहेत त्यांच्याशी माझ्याशिवाय कोणी बोलूच शकणार नाही. एक्सपान्शन आणि डायव्हर्शनचे माझे प्लॅन्स आज चेअरमन माझ्याशी बोलून त्यावर निर्णय घेणार आहेत. युनियन लीडरशी तर मलाच बोललं पाहिजे. त्याला माझ्याशिवाय कोणी टॅकल करू शकत नाही. आणि घरी तर सगळे माझ्यावर इतके अवलंबून आहेत. माझी बायको, मुलगा, मुलगी, गावात असलेले मेव्हणे आणि बहीण, त्यांना जगणंच मुश्किल होईल. पुढचं पाऊल डावं का उजवं हे सुद्धा त्यांना सांगावं लागतं. आज तर तो एकदम हसला. खरं तर अगदी निर्मळ, पण मला खिजवल्यासारखं झालं. मी चिडून म्हटलं, तुला नाही कळायचं. या सगळ्यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि माझ्यावर प्रत्येक निर्णयाकरता ते अवलंबून आहेत की इथे कोणाचंच कोणा वाचून अडत नाही बाबा. चाचपडत अडखळत का होईना जो तो आपला मार्ग शोधतो.
आपलं आयुष्य जगतो आणि ते तसंच असलं पाहिजे. निसर्ग नियमच आहे तो. चल निघूया आता, उशीर होतोय. नाही नाही, मी ठामपणे म्हटलं. शक्यच नाही, मला सगळं अर्धवट टाकून येणं. तू माझ्या वाटेतून बाजूला हो. मला ऑफिसला उशीर होतोय. आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. मीच माझ्या शिस्तीची चौकट मोडली असं व्हायला नको. शिवाय मला ओढ बसल्यासारखं झालं. मी कुणासमोर आजपर्यंत हतबल झालो नव्हतो. शांतपणे त्याला म्हटलं, माझी सगळी कर्तव्यकर्म अर्धीमुर्धी टाकून तू मला यायला भाग पाडतो आहेस. हे काही बरोबर नाही. मी एक प्रस्ताव तुझ्यासमोर ठेवतो. मला एक 6 महिन्यांची मुदत दे. सगळं मार्गी लावायला अवधी दे. तो परत हसला. म्हणाला, तुला ती गोष्ट माहिती आहे ना? मी घाईघाईने म्हटलं, आलेल्या मृत्यूला परतवून पुढल्या वेळेची वचनं देणाऱ्या हव्यासी माणसांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. माणूस मेल्यावर पैशांसाठी भांडणारी कुटुंब, मोकाट सुटलेली मुलं, जात्या जीवाच्या नावाने बोटं मोडणारे नातेवाईक, सगळं मला माहिती आहे. मग मी आता मेलेलो आहेच. आणखी आयुष्य मागू शकत नाही. माझ्या अचानक जाण्याने माझ्या कुटुंबाची, कंपनीची पार वाताहत होईल. ते थोडंसं सांभाळलं जाईपर्यंत मला इथेच राहू दे. फार नाही, 6 महिनेच. तुमच्या स्वर्गलोकात 5 मिनिटांचा कालावधी होत असेल तेवढा वेळ मला दे. त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता. माझे निर्णय नेहमीच झटपट आणि तर्कशुद्ध असायचे. घुटमळणारी लोकं मला आवडायची नाहीत. एक तुच्छतेचा भाव मनात उमटला. शिवाय आपण याचक असल्याच्या जाणीवेचा विषादही. तो म्हणाला, तुझं शरीर पार मोडलंय. ह्यात तुला प्रवेश करता यायचा नाही. परकाया प्रवेश. मी एकदम म्हटलं, नको नको. परकाया शरीरात मी माझ्या कुटुंबाजवळ राहू शकणार नाही. मी आता आहे तसाच राहून त्यांना मार्गदर्शन करीन. त्यांच्या दुःखाचा भार हलका झालेला पाहीन. कंपनीचं आणि कुटुंबाचं गाडं सुरळीत चालू झालं की तू म्हणतोस ते आत्म्याचं प्रशिक्षण का काय ते घ्यायला मी तयार आहे. आता तो एकदम खळखळून हसला. म्हणाला, असं दिसतंय की तुझ्या आत्म्याचं प्रारंभिक प्रशिक्षण भूलोकातच व्हायचंय. तुझ्या अस्तित्वाचं इथलं प्रयोजन संपलं असं तुला वाटलं की तूच माझं स्मरण कर. मी काही तुला बोलवायला येणार नाही. चटकन निर्णय घेण्यात तू तरबेज आहेस. 6 महिन्यांची मुदतसुद्धा तुला लागायची नाही. त्याच्या त्या टोल्याने मी चमकलो. मग म्हटलं, काय म्हणून तुला हाक मारू? कसले स्मरण करू वेळ आली की? तो म्हणाला, नामरूपाची जरूर नाही. विचार तरंग पुरेसे असतात. बघता बघता तो चकाकता निळसर शुभ्र प्रकाश नाहीसा झाला. मी सुटकेचा श्वास सोडला. ऑफिसच्या मार्गाने चालू लागलो. आजच्या मीटिंग्स महत्त्वाच्या होत्या. मी ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचलो. चक्क क्षणार्धात. असं वाटलं, जड देहाचं बंधन टाकून सर्वांना संचार करता आला तर किती सुखाचं होईल. किती कामाचा भार भराभर उरकेल. केवढी प्रगती होईल. बाहेर सर्वसामान्य स्टाफमध्ये मी तसा कधीच मिसळत नसे. त्यांच्या गप्पा चालू असलेल्या पाहून माझं पित्त खवळलं. अरे चाललंय काय काम टाकून? आणि मी आलेला असताना यांना लाजा कशा वाटत नाहीत? माझ्यासमोर गप्पा हाणत बसायची हिंमत तरी कशी होते? मग एकाकी वास्तवाचं भान आलं. तो टकल्या म्हणत होता, लेकाचा जीएम तर गचकला. सासूरवासच होता त्याचा म्हणे सगळ्या ऑफिसर्सना. ती चटपटीत स्मार्ट मला आवडणारी मुलगी. मी तिला पुढे लवकर प्रमोशन दिलं असतं. ती म्हणाली, कडक असतील पण कंपनी त्यांनी आपल्या कारकिर्दीत कुठच्या कुठे नेऊन ठेवली. तो नफ्याचा ग्राफ दरवर्षी वर चढतोच आहे. आपले पगार आणि बोनस गेल्या 3 वर्षात कितीतरी वाढले. मला खूप बरं वाटलं. एरवीही मी स्तुतीने चेहऱ्यावर फरक पडू देत नसे. आता चेहराच कुठं होता.
पण सुखावलो. शिवाय तिच्याकडून स्तुती आली म्हणून फारच बरं वाटलं. दुसरा तरुणास क्लार्क म्हणाला, आता DGM कशी गादी चालवतायत बघायचं. एकतर लहानच आहेत आणि GMची शिस्त, कडकपणा, चटकन निर्णय घेण्याची शक्ती, चालाखी यातलं त्यांच्याजवळ काही असावंसं वाटतच नाही. अगदीच शांत आणि साधे दिसतायत. टकल्या म्हणाला, हां बघूया ना, आजच कसं लागेल. आज 2-3 महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत म्हणून अंतस्थ बातमी आहे. हां. रिटायरमेंटला आलेले हेड क्लार्क सुस्कारा टाकत म्हणाले, GMच्या मागे इतकं कर्तबगार कोणी दिसत नाही. असं व्हायचं कोणास ठाऊक. ते शेवटलं वाक्य जणू माझ्याच मनातलं बोलले. टकल्या शांतपणे म्हणाला, जग काय कोणा वाचून अडलंय. DGM त्याच्याहून कर्तबगार असू शकेल. हां, पण तुम्ही GM बद्दलचा हा डायलॉग श्रद्धांजलीच्या सभेत बोलाच. माझा पारा चढतच असताना मी संयम करून माझ्या केबिनमध्ये गेलो. कुणीच नव्हतं. मला वाटलं होतं शेखर कर्वे, DGM निदान आजच्या मीटिंग्सकरता मी तयार करून ठेवलेली टाचणं घ्यायला तरी येतील. मी माझ्या झुलत्या खुर्चीत बसलो. बरं वाटलं. माझी सेक्रेटरी नीला रडत असावी. डोळे लाल झाले होते. म्हटलं, अगं मी इथेच आहे. पण ती रुमालाने डोळे पुसतच राहिली. पोरगी फार इफिशियंट आणि सिन्सिअर. आता तिचं कसं व्हायचं. माझं कुठलं काम अडू दिलं नव्हतं की शब्द खाली पडू दिला नव्हता. शेखर कर्व्यांच्या केबिनमधला फोन घणघणला. अक्षर अन अक्षर मला स्पष्ट ऐकू येत होतं. यांची सेक्रेटरी सांगत होती, साहेब जरा चेअरमन साहेबांबरोबर त्यांच्या केबिनमध्ये अर्जंट मॅटर करता गेले आहेत. आज 4 वाजल्याशिवाय भेटणार नाहीत. म्हटलं, चेअरमन साहेबांच्या केबिनमध्ये काय चाललंय बघायला हवं. नुसता विचार मनात येण्याचा अवकाश मी तिथे होतोच. चेअरमन नोट्स बघत होते, पण कौतुकाने मान डोलावत होते. म्हणाले, वेल, सगळंच चांगलं प्लॅन्ड अँड प्रिपेअर्ड आहे. शेखर कर्वे म्हणाले, साहेब मॉडेल आणि स्लाइड्स पण आहेत. चेअरमन म्हणाले, GM तयार करून गेले होते. नाही साहेब, त्यांची कामाची पद्धत वेगळी होती. त्यात कोणी ढवळाढवळ केलेली त्यांना खपत नसे. मग हे सर्व सर, त्यांनी माझा विचार कधी घेतला नाही. पण मी मात्र प्रत्येक वेळी विचार करत असे, या परिस्थितीत मी काय करीन, ही मीटिंग कशी घेईन, हा प्रश्न कसा सोडवीन. त्यानुसार आपल्याकडे कोलॅबरेशनला येणाऱ्या फॉरेन कंपनीचा इतिहास, चढउतार, त्यांची आक्रमकता, अग्रक्रम, गरजा आणि आपल्याकडची परिस्थिती, आपलं तंत्रज्ञान, टॅलेंट सगळ्यांचा विचार केला. आपण कुठेच कमी नाही. आपली माणसं पण कष्टाळू आहेत. या सगळ्या पायावरच आपल्याला न मानवणारी त्यांची कलमं आपण खोडून काढायची, पण शांतपणे. मी थक्क होऊन ऐकत राहिलो. शेखर कर्वे इतका बुद्धिमान असेल असं वाटलं नव्हतं. मी कधी कोणावर भरोसाच टाकला नव्हता. माझ्याशिवाय काही चालायचं नाही हाच भरोसा होता. मीटिंग त्याने ज्या कुशलतेने हाताळली, त्यांच्या आक्रमक प्रश्नांना ज्या आत्मविश्वासाने उत्तरं दिली, जी माहिती सादर केली, त्यामुळे त्याने ती जिंकल्यातच जमा होती. मी नकळत म्हटलं, वेल डन शेखर. त्याने सादर केलेले एक्सपान्शन डायव्हर्शनचे प्लॅन्स बघण्याची उत्सुकता होती, पण ते चेअरमनच्या बॅगेत होते. युनियन लीडरबरोबरची मीटिंग त्याने पुढे ढकलली हे मला आवडलं नाही. पण तो म्हणाला, सर, आज GMला श्रद्धांजली वाहण्याची सभा घेऊन अर्धा दिवस रजा द्यावी असं मला वाटतं. त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करावा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाकरताही कोणीतरी कंपनीच्या वतीने जावं असं मला वाटतं. माझ्या मृत्यूबद्दल दुसऱ्या दिवशी पूर्ण रजा देण्याऐवजी अर्धा दिवस रजा देण्याची आणि दुखवटा व्यक्त करण्याची त्याची चतुराई मला आवडली.
माझ्या दुखवट्याच्या मीटिंगमध्ये मला स्वारस्य नव्हतं. आता मी निवांतपणे घरी जाणार होतो. साधना, सुशांत आणि टीनू म्हणजे श्यामली यांच्या विचारांनीच मन गलबलून गेलं. या माझ्या वेड्या कुटुंबांचं माझ्याशिवाय कसं व्हायचं? आजच आम्ही सोफ्याचं कापड आणायला जाणार होतो. शिवाय मुलांना बूट, चपला, सुशांतला कॉम्प्युटरच्या वर्गात घालायचं होतं. साधनाला कसलेच हिशोब माहीत नव्हते. स्वतःच्या साड्यासुद्धा तिने कधी स्वतः आणल्या नाहीत. ती सगळं कसं निभावून नेणार होती? श्यामली तर अवघी 12 वर्षांची होती. तिचं सगळं आयुष्य मार्गी लागायचं होतं. नातेवाईक लुबाडणार, कुणीतरी इथं येऊन आधार देण्याच्या निमित्ताने राहणार. मग साधनासारख्या सरळ बाईला लुबाडायला सुरुवात करणार. मला काही सुचेच ना. साधनाजवळ गेलं पाहिजे म्हणता क्षणीच मी तिथंच होतो. साधनाला कुशीत घ्यावंसं वाटलं. या साध्या सरळ बाईने आजतागायत माझ्या इशाऱ्यावर हुकूम संसार सांभाळला होता. माझी आजारपणं, शिस्त, मूड्स, आवडीनिवडी सर्वच जपलं होतं. तिला अर्ध्या वाटेवर टाकून मी कसा जाणार होतो? आत्ताच कशी उन्मळून पडल्यासारखे दिसत होती. डोळे लाल भडक झालेले, चेहरा म्लान, अश्रूंचे ओघळ सारखे वाहत होते. शकू, माझी बहीण, तिच्या शेजारीच बसली होती. आमच्या शेजारच्या भोचक मावशी येताच मला राग आला. पण त्यांनी शांतपणे मुलांना आपल्या घरी नेलं. पोरं रडतच होती. म्हणाल्या, सुशांत, तू लहान आहेस, पण तुला मोठेपण घेतलं पाहिजे. तुझ्या आईकडे बघ, काय अवस्था झालीये. तिला चहा आणि कांपोची गोळी देते, तिला घ्यायला लाव. तुम्ही सकाळपासून भुकेले आहात, जाता जीव गेला, पण तू हातपाय गाळलेस तर कसं चालेल? इथे भात केलाय, घास घास खाऊन घ्या. मावशींनी पोरांना पोटाशी धरलं आणि मी माणसं अचूक ओळखू शकतो हा जो माझा अहंकार होता तो गळून पडला. साधना गाढ झोपली आणि मीच अस्वस्थ झालो. एरवी मी उठलो की तिला लगेच जाग यायची. मी शेजारी नाही म्हटल्यावर ती उठून माझ्या मागे मागे यायची. आणि आता अगदी आरामात झोपली कशी? मग मीच माझ्यावर रागावलो. किती दमली, किती ताण तिच्या मनावर. औषधही घेतलंय झोपेचं. खरं तर तिनं झोपावं असंच मला वाटायचं, तर हे असले आतर्तिक विचार काय मनात येत आहेत? दुसऱ्या दिवशीपर्यंत साधना खूपच सावरली होती. त्या दिवसाला तिने ज्या खंबीरपणाने तोंड दिलं होतं त्यामुळे मी आश्चर्यचकितच झालो. माझा मात्र तो दिवस वाईटच जात होता. माझा लांबचा चुलत भाऊ, वहिनी मुलांसकट येऊन धडकले. आल्या आल्या वहिनींनी हंबरडाच फोडला. ती साधनाच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली. आता कसं ग व्हायचं तुझं? सगळी जबाबदारी आज तागायत मधुभाऊजींनी सांभाळली. आता छप्परच कोसळलं ग. हा काय देवाने प्रसंग आणला ग? कुणाची पाप्याची नजर पडली ग? साधनाने तिला शांतपणे दूर सारलं. केशव बेरकीपणाने म्हणाला, साधना वहिनी, सगळे आता तुमच्या पैशांवर टपतील. शिवाय 2 फ्लॅट आहेत, विमा, कॉम्पन्सेशन फंड, सगळ्याची नीट व्यवस्था लावायला हवी. आम्ही विचार करतो आहोत काही दिवस इथंच येऊन राहावं. रजाच घेतली आहे 2 महिन्यांची. साधना शांतपणे म्हणाली, केशव भाऊजी, यांचं काम अप टू डेट असतं हे तुम्ही जाणता. कंपनीचे लोकही चांगले आहेत. सुशांत तसा जाणता आहे. आमचं दुःख आता जन्मभर राहायचंच. तुम्ही कशाला त्रास घेता? शिवाय गरज लागलीच तर शकूवंश आणि अनंतराव आहेत तेव्हा. केशवचा संताप डोळ्यात दिसत होता. तो म्हणाला, वहिनी, तरुण बाईला संरक्षण लागतं. साधना म्हणाली, मी ऐन तारुण्यातही नाही आणि तुम्ही समजता तितकी लेचीपेचीही नाही.
त्यावर मग पडेल सुरात तो म्हणाला, "बरं, नानबाला इथं ठेवून जातो, तेवढाच तुम्हाला मदतीला होईल." "नको भाऊजी, त्याच्या शाळेचा प्रॉब्लेम होईल. आमच्या दुःखाकरता त्याच्या आयुष्याचं नुकसान कशाला? आणि त्याचं आणि सुशांतचं अजिबात पटत नाही." साधनाने खंबीरपणे सगळ्यांना परतरलं आणि माझ्या अहंकाराची दुसरी काद गळून पडली. ती मूर्ख तर नव्हतीच, भोळीही नव्हती. माझ्या मदतीशिवाय तिने आपल्या व्यवस्थित बचाव केला होता, तोही अगदी शांतपणे. केशव आला तेव्हा मी धसकलोच होतो. म्हटलं, याने जर कुटुंबात शिरकाव करून घेतला तर माझ्या माणसांच्या आयुष्याला वाळवीच लागेल. साधनाला तो पार फसवून लुबाडून चालता होईल. तो गेल्यावर माझा जीव भांड्यात पडला. तसं काही कुठे पडायला जड अस्तित्व होतोच कुठे म्हणा, पण विचारांचे संस्कार जात नाहीत हेच खरं. दुसऱ्या दिवशी म्हटलं कंपनीत जाऊन आलं पाहिजे आणि मी क्षणार्धात माझ्या केबिनमध्ये होतो. एकंदरीत ट्रान्सपोर्टेशनच्या या प्रकारावर मी मनापासून खुश होतो. म्हटलं आज शेखर युनियन लीडरबरोबर कशी लढत देतो पहावं. मी तर मागल्या वेळी संपात फूट पाडली होती, नवीन युनियन स्थापन करवली होती. शेखरच्या केबिनमध्ये एकंदर 7 माणसं शिरली. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारी सिनियर माणसं होती ती. त्या सगळ्यांना शेखरने एकंदर उत्पादन, नफा तोटा सोप्या शब्दात समजवला. म्हणाला, तुम्ही काम कराल, उत्पादन वाढवाल तर वाढीव बोनस ठरलेलाच आहे. जे पेराल तेच उगवणार. भरमसाठ मागितलं तर कंपनी बंद पडायची वेळ येईल. त्यात खरं खुरं नुकसान मालकांचं नसून तुमचंच आहे. तुमचं हित जपणं तुमच्याच हाती आहे. विचार करा. मी देतो ते वाचा आणि येऊन मग उद्या याच वेळी भेटा. त्याने त्यांच्या हाती छापील लहान पुस्तिका दिल्या. शेखर तिथून उठला. मीटिंग संपली. महादेव वाचत होता. त्याच्या मनातले विचारतरंग माझ्यापर्यंत पोहोचत होते. त्या प्रत्येक मुद्द्याबरोबर, ये बरोबर हाय, आमची काळजी हाय म्हणायची कंपनीला. अरे वार मारदा शेखर, ये झॅक झालं. आता ये काय पटत नाही, पण सर्वच डाव कसा आपल्या मनाजोगता पडणार. हे त्याचे विचार मला कळत होते. हेही स्पष्ट होत होतं की सरळ सरळ कामगारांच्या विवेकबुद्धीला आव्हान करून शेखर बाजी मारणार होता. मला थोडासा मत्सर वाटलं जरा उलटे विचारतरंग त्याच्या मनापर्यंत पोहोचवले तर. लुच्चे आहेत शेखर कर्वे, हे खोटं आहे सगळं. महादेवच्या मनात ते विचार उमटले असले पाहिजेत. त्याने मान झटकली. छ्या छ्या, असले वांगाळ विचार कसे आले मनात. किती साधा माणूस आहे तो, विठ्ठला. त्याने कान पकडले, दोन्ही गालांना हात लावले. माझ्या लक्षात आलं, आता कामगारही भडक डोक्याने न वागता विवेकाने वागायला शिकत होते. एकंदर युनियनचा ट्रेंड बदलायची वेळ आली होती. शेखरने हे चातुर्याने ताडलं होतं. शाब्बास शेखर, मनात विचार उमटले. शेखर आपल्या केबिनमध्ये सेक्रेटरीला सांगत होता, ही सर्व मीटिंग आटोपल्यावर थोड्या वेळाने मला भास झाला, GM साहेब मला चक्क शाबासकी देत आहेत. मला हसू फुटलं. हसलो म्हणजे काय, हास्याची जाणीव केवळ. मी माझ्या कुटुंबावर घारीसारखा लक्ष ठेवून होतो. दोघंही मुलं थोडी कावरीबावरी झाली, पण साधना खंबीरपणे सगळं सांभाळत होती. माझ्याबरोबर 12व्याला संध्याकाळी म्हात्रे हजर झाला. माझा अगदी तिळपापड झाला. हा हरामखोर डॅम्बिस इथं का आलाय? हा लवकर गेला नाही तर याच्या मनातल्या विचार तरंगांमध्ये खळबळ माजवायची असा मी निश्चयच केला. साधनाने या बसा करायच्या आधी तो आरामखुर्चीत बसला सुद्धा. साधना सुशांतच्या खोलीत गेली. तो बाजारात जायच्या तयारीत होता. साधना म्हणाली, मी सांगितलेलं काम थोडं उशिरा केलंस तरी चालेल. आता माझ्या मागोमागे ये, तिथंच बैस. साधना बाहेर आली. म्हात्रे इकडे तिकडे बघत होता. मग म्हणाला,
हे काय, GM साहेबांचा फोटो कुठं दिसत नाही? आज त्यांना जाऊन 12 दिवस झाले. म्हटलं हार घालावा त्यांच्या फोटोला आणि प्रसादही घ्यावा. अरेच्छा, हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं. माझा एकही फोटो एनलार्ज वगैरे करून भिंतीवर लावला नव्हता. मी मनाशी थोडा खट्टू झालो. इतक्यात साधना म्हणाली, त्यांचा व्यक्तिपूजेवर विश्वास नव्हता. एकंदर सर्व जीवन त्यांनी विवेक आणि तर्क यांच्या पायावर रचलं होतं. फोटो, हार, उदबत्त्या असलं थोतांड त्यांना नसतं आवडलं. त्यांच्याप्रमाणे विचार करणं, माणुसकीने चालणं म्हणजे त्यांना हार घालण्यासारखंच आहे. त्यांच्या फालतू धार्मिक कर्मकांडांवर विश्वास नव्हता. म्हणून 12वं वगैरे न करता अनाथाश्रमात योग्य ते पैसे देऊन आले आहे. त्यामुळे प्रसाद वगैरे नाही, माफ करा. त्या सर्व वक्तव्याने म्हात्रे चांगलाच ओशाळला. त्याच्या मनात विचार उमटला. बाई पक्क्या दिसतायत. वाटलं होतं पाठीवरून हात फिरवून सांत्वन करू. GM साहेबांची ग्रॅच्युटी, PPF वगैरे आपल्या ताब्यात आहे, ते आपण पटकन करून देऊ. पण नव्या GMला पैसा चारावा लागेल म्हणून सांगू. पण आता जरा सावध राहिलं पाहिजे. मी म्हटलं, बोक्या सावधच आईस, नाहीतर बडगा पाठीत बसेल. इतक्यात सुशांत ठरवल्याप्रमाणे बाहेर आला. साधना म्हणाली, सुशांत, हे म्हात्रे मामा. तिने मामा शब्द उच्चारल्यावर मला हास्याच्या उकळ्या फुटल्या. म्हात्रेचा चेहरा पडला. सुशांतने त्याला पाणी आणून दिलं आणि आई शेजारी बसला. उंच निंच व्यायामाने शरीर कमावलेला तगडा सुशांत आजच माझ्या लक्षात आला. इतके दिवस तो मला लहानच वाटायचा. त्याचं सर्व मी स्वतः करून देत असे. मी या मुलाशी बरोबरीच्या मित्रत्वाच्या नात्याने कधी बोललोच नाही. याचं आज मला तीव्र दुःख झालं. सुशांत एकदम म्हणाला, आई, का कोणास ठाऊक क्षणभर मला वाटलं बाबा इथे आलेत. त्यांनी माझ्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवलाय. म्हात्रे चमकलाच. मग म्हणाला, वहिनी, तशा तुम्ही एकट्या पडलात याचं वाईट वाटतं. GM साहेबांचे व्यवहार सर्व कागदपत्र आणलेत. कदाचित नवे GM साहेब कुठं अडवून वगैरे धरतील तर मी बघतो, व्यवस्था करतो. भाऊजी यांनी तुमच्यासारखे सहकारी सांभाळून ठेवले, त्यामुळे मला काही काळजी नाही. तुम्हाला क्लेरिकल जॉब करता अप्लाय करायचं असेल तसं कलम आपल्या कंपनीच्या नियमांमध्ये आहे. शिवाय तुमच्याजवळ क्वालिफिकेशन्स आहेतच. म्हात्रे वरवर म्हणाला. मनात म्हणाला, ही देखणी बाई आपल्याला हाताखाली. मी इतक्यात झपाट्याने त्याच्या बाजूने सरकलो की त्याचे विचार कळ दाबल्यासारखे बंद झाले. त्याच्या मनात थोडी भीती उमटली. पण मला हेही करायची जरुरी नव्हती. हे लगेच उमगलं. साधना शांतपणे म्हणाली, देवदयेने माझी सर्व व्यवस्था तुमच्या GM साहेबांनी लावली आहे. आणि नसती लावली तरी जिथे ते GM होते तिथे मी क्लार्क म्हणून येणं त्यांना आवडलं नसतं. ती एकदम उठलीच. मग म्हात्र्याने चेकची पाकिटं तिच्या हाती दिली. म्हणाला, आणखी काही व्यवहार पूर्ण करून कागदपत्र, चेक आणायचे आहेत ते. साधना शांतपणे म्हणाली, टेक युअर ओन टाईम, मला घाई नाही. आणि सुशांतकडे वळून म्हणाली, सुशांत, मामांना पोचवायला जातोस? म्हात्रे गडबडून म्हणाला, नाही, माझी स्कूटर आहे, मीच त्याला सोडतो कुठं जायचं असेल तर. सुशांत चक्क हसला. मी मनाशी म्हणत होतो, माझा मृत्यू होईल असं मलाही वाटलं नव्हतं. तशी भक्कम सोय मी कुठंच लावली नव्हती. मग साधना. एकाएकी मला धक्का बसला. मला वाटायचं साधना पूर्ण माझ्यावर अवलंबून आहे. तिला कसलं काही एक कळत नाही, माणसांची पारख नाही. अगदी भाजी कुठली आणायची इथपासून सर्व व्यवहार मलाच बघावे लागतात. मी आहे म्हणून हे सगळं चाललंय. पण हे खरं नव्हतं. तिचं सगळं वागणं खंबीर, आत्मविश्वासपूर्ण वाटत होतं.
माझ्याशिवाय काही चालायचं नाही या अहंकाराला चीर जाताच मला धक्का बसला. सुशांत म्हणाला, आई, खरं म्हणजे मला स्कूटर हवी असं खूप वाटतं, पण आता तुझ्याजवळ मागणं शक्य नाही. तू त्या म्हात्रे मामांजवळ काहीही सांगितलंस तरी मला कळतंय बाबा असते तर पण नाही. बाबांना इतकी काळजी वाटायची की त्यांनी कधीही स्कूटर घेऊन दिली नसती. म्हणाले असते, मोठा हो, तुझा तू कमव, मॅच्युरिटी येऊ देत, मग वाहन वगैरे. साधना शांतपणे म्हणाली, सुशांत, माझा तुझ्या जाणतेपणावर विश्वास आहे. मी तुला स्कूटर घेऊन देईन याच वाढदिवसाला. इट्स अ प्रॉमिस. सुशांत म्हणाला, आई, काय, कसं चेष्टा करतेस? कसं शक्य आहे सध्या? चुकून माझ्या तोंडून निघून गेलं. ती म्हात्रे मामांची स्कूटर पाहिली ना म्हणून वाटलं, पण नको मला स्कूटर. सुशांत, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? पण आई, इतके पैसे. ती म्हणाली, तुझ्या बाबांनी तशी शिल्लक काही टाकली नाही हे खरं आहे. त्यांचे व्यवहार फार स्वच्छ होते. पण तुझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर जे पैसे मला वारसा हक्काने मिळाले त्यांची त्यांनी चौकशीसुद्धा केली नाही. ते माझे स्त्रीधन. मी त्यांचं हवं ते करावं असा त्यांचा दृष्टिकोन होता. तुला कदाचित माहिती नसेल, पण माझा शेअर मार्केटचा अभ्यास चांगला आहे. माझ्या वडिलांना त्यात खूप जाण होती. त्यांच्याकडून मी कित्येक गोष्टी शिकले. त्यांच्या मृत्यूप्रत्यान्वये जे पैसे मला मिळाले ते शेअर्समध्ये गुंतवल्यानंतर आज कितीतरी पट रक्कम वाढली आहे. मला देहमय अस्तित्व असतं तर झिटच आली असती. आताही माझ्या विरल अस्तित्वातला एक पापुद्रा वितळलाच. साधनाला मी व्यवहारशून्य समजत होतो. तिच्या तीव्र बुद्धीचा कित्येकदा माझ्याकडून अजाणता अपमान झाला असला पाहिजे असं वाटून मी शर्मिंदा झालो. आणि माझ्याच बायको मुलांवर मी विश्वास न ठेवता त्यांनी माझ्यावर अवलंबून राहावं या धन्यता मानत आलो ही केवढी चूक होती. माझ्या मृत्यूचा परमेश्वरी संकेत किती अचूक होता असं क्षणभर वाटून मी थरथरलो. पण अजूनही त्यांच्याबद्दल खात्री वाटत नव्हती. साधना, सुशांत, श्यामली माझ्याविना कसे राहतील असेच भाव मनात उमटले. साधना तर मला सोडून कुठंच गेली नव्हती. गेल्या 8-10 वर्षात आम्ही साधे सिनेमाला सुद्धा जाऊ शकलो नव्हतो. तिचं अधूनमधून चालायचं, किती काम करता, 1 आठवडाभर तरी रजा घ्या, कुठेतरी फिरून येऊया. आणि माझं उत्तर ठरलेलं असे, साधना, तुला यातलं काही कळायचं नाही. मी 8 दिवस काम सोडून राहणं म्हणजे कंपनीत प्रचंड गोंधळ. बघू पुढे मागे. सध्या शक्यच नाही. नाहीतर असं कर ना, तू जाऊन ये ना, कर बुकिंग कुठंतरी. हल्ली कितीतरी बायका जातात एकट्या. पण ती जाणार नाही ही मला खात्री असे. तिने जाऊ नये असंही आत कुठंतरी वाटतही असे. श्यामली घरात आली तेव्हा मी माझ्या बेडरूममधल्या आराम खुर्चीत बसलो होतो. साधना कपाळावर हात घेऊन पडली होती. श्यामली म्हणाली, आई ग, शुभलक्ष्मी नृत्यालयात स्पेशल बॅच करता 5 जणी जाणार आहेत. 2 वर्षात अरंगेत्रम करता येईल इतकी तयारी त्या करून घेणार आहेत. त्यांच्या परीक्षेला उतरायला हवं मात्र. जा ना मग. नाहीतरी गेली 2 वर्ष पलीकडल्या नूपूर झंकारमध्ये तुझी चांगली प्रगती झाली आहे. साधना म्हणाली. मी चमकलो. मला हे माहीतच नव्हतं. एवढंच नव्हे तर श्यामलीचा डान्स क्लासचा हट्ट मी धुडकावून लावला होता. म्हटलं होतं, टीनू, तू पायलटच व्हायला हवंस. कंपनीचा प्रायव्हेट एव्हिएशनचा प्लॅन सुरू आहे. तू त्यात लेडी पायलट म्हणून आली पाहिजेस. एवढी बुद्धी परमेश्वराने दिली आहे, ती काय नाचून घालवायची? तिचं तोंड हिरमुसलं होतं. मी लक्षच दिलं नव्हतं. आता श्यामली म्हणत होती, आई, आज बाबा असते तर हे काही शक्य झालं नसतं. जन्मभर कुडत राहिले असते. आता मी शुभलक्ष्मीकडे डान्सची इतकी मेहनत घेईन की एक दिवस देश विदेशात कीर्ती मिळवीन बघ. साधनाने तिला प्रेमाने जवळ घेतलं. मला वाईट वाटलं. माझ्या सध्याच्या अस्तित्वात अश्रू वगैरे शक्य नव्हते, पण मला तीव्रतेने रडावंसं वाटलं.
मी माझ्या लाडक्या मुलीचं आयुष्य माझ्या मताशी बांधून तिची कुचंबणा करत होतो. तिची मतं, तिची आवड-निवड, तिच्या आयुष्यविषयक कल्पना यांचा मी विचारच केला नव्हता. तिचे कपडेसुद्धा मी पसंत करून आणत होतो. माझी लेक माझ्यावर अवलंबून नव्हती. उलट तिला माझं बंधनच झालं होतं. माझ्या विरल अस्तित्वातला थोडासा आणखी हिस्सा वितळला. सुशांत सामानाची बांधाबांध करताना म्हणाला, आई, तू म्हणून या ट्रेकिंगला परवानगी दिलीस हं? बाबांना तर मी विचारलं सुद्धा नसतं. त्यांनी लगेच नाही म्हणताना 1000 कारणांचा फौज फाटा उभा केला असता. आई, त्यांच्या तरुण वयात त्यांना काही साहसी उपक्रम करावेसे नसतील का ग वाटले? अरे, असं नाही बेटा. त्यांचं सगळ्यांवर आत्यंतिक प्रेम होतं. पण आई, प्रेमाचं बंधन झालं की गुलामी होते हे त्यांच्या लक्षात आलं नाही का? त्यांच्यासारख्या प्रचंड बुद्धिमत्तेच्या माणसाला हे कळलं नसेल का? प्रश्नाचं उत्तर न देता साधना म्हणाली, जपून राहा रे राजा. होय आई, तू एवढा विश्वास टाकलायस ना, तो मी सार्थ करून दाखवीन. इकडे माझा जीव कासावीस झाला. साधनाचा राग आला. आता माझ्या पश्चात सुशांतचाच आधार असताना त्याला धोक्याच्या तोंडावर लोटत होती. काय म्हणावं तिला? मी सुशांतबरोबर जायचं ठरवलं. ते ट्रेकिंगचं वातावरण, मुलांचा तो जल्लोष, कॅम्पफायर, हिमालयाच्या पायथ्याचा कॅम्प, सगळं काही इतकं आनंददायी होतं की मी तारुण्यातल्या केवढ्या आनंदाला मुकलो होतो असं क्षणभर वाटलं. एका चढणीवर सुशांतने जीव धोक्यात घालून घसरणाऱ्या आपल्या मित्राला वाचवलं तेव्हा मला त्याचा मनापासून अभिमान वाटला. तो सराईतासारखा जवळच्या कुऱ्हाडीने बर्फात पायऱ्या खोदत होता. मित्र म्हणाला, तू आधी काही ट्रेकिंग वगैरे केलेस का? हो रे, NCCत झालंय आणि 3 आठवड्यांचा कोर्स. बाबा त्यांच्या कामाकरता दिल्लीला गेले होते ना, तेव्हा करून टाकला. नाहीतर त्यांचा जीव फार घाबरायचा. आईने मात्र कधी अशा गोष्टीत आडखाटी केली नाही. मित्र हसत म्हणाला, आमच्या घरी अगदी उलटी परिस्थिती. सगळ्या गोष्टींवर बंदी आईची. बाबा म्हणणार, जा लेको, करा मजा. या गोष्टी तुम्ही आत्ता नाही करायच्या तर केव्हा? दोघं हसू लागले. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग चालू झाली होती. चेअरमनचं भाषण सुरू झालं. ते म्हणाले, आपले भूतपूर्व जनरल मॅनेजर विनायक बर्वे जाऊन आज 3 महिने झाले. त्यांच्यात का कार्यकुशल, सचोटीचा, बुद्धिमान माणूस गमावल्याने आपलं नुकसान झालं हे खरंच. पण गेल्या 3 महिन्यात शेखर कर्व्यांनी GM पदाची धुरा तडफदारपणे सांभाळली. संप टळला, उत्पादन वाढलं, आपलं एक्सपान्शन डायव्हर्शनचा उत्तम प्लॅन सादर केला. तो GMच्या रिकाम्या जागेसाठी लायक आहे असं मला वाटतं. एकूण माझ्याशिवाय कंपनीचं उत्तम चाललं होतं. थोडं वाईट वाटलं. मग त्या भावनेतून मुक्त झालो. तिथून मी घरी आलो तेव्हा हल्ली हल्ली जाणवणारा कोलोन सिगारचा परिचित गंध वातावरणात घुटमळत होता. माझ्या मस्तकात तिडीक उठली. वाटलं साधनाला एक चढवून द्यावी. विचारावं, अगं मला मरून 3 महिनेसुद्धा जेमतेम होत नाही, तो काय चाललंय तुझं? डायनिंग रूममध्ये 3 बसली होती. साधनाने केस थोडेसे कापून काहीतरी असं केलं होतं की तिचा चेहरा फार लोभस वाटत होता. मी असताना मला आवडतं म्हणून ती कटाक्षाने एक वेणीच घालत असे. मी प्रयत्नपूर्वक सुशांतच्या विचारचक्रात खळबळ माजवली. तो म्हणाला, आई, कित्येक दिवस माझ्या मनात एक प्रश्न फिरतोय, विचारू का? साधना हसली. शांतपणे म्हणाली, विचार ना. मी तुमची मतं ग्राह्य धरली तशी माझीही मतं मांडली. मनं मोकळी असली की आपोआप वातावरण चांगलं राहतं. तेव्हा मोकळेपणी विचार. आई, ललित अंकल हल्ली सतत येतात जातात. कित्येकदा तूही त्यांच्याबरोबर बाहेर जातेस. तो थोडा थांबला. शामली मध्येच म्हणाली, मग काय, तिने 24 तास घरात रडत बसावं का? काहीच करू नये? सगळे आनंद जाळून पुरून टाकून तुझ्या माझ्या आनंदात आनंद मानावा का? सुशांत म्हणाला, स्टॉप इट शामली. तसं मी कुठं म्हटलं? पण ललित अंकलच्या आवडीचं जेवण
ते जेवायला आले की बनवलं जातं. त्यांच्याबरोबर ही आर्ट एक्झिबिशन, सिनेमा, नाटकांना जाते. परवा तर ते म्हणत होते, आपण सगळे 4 दिवस महाबळेश्वरला जाऊया. त्यांचा तिथे बंगला आहे. त्यांच्याशी गारमेंट लेदर एक्सपोर्टची भागीदारी वेगळी आणि हे सगळं वेगळं. आईने त्यांच्याबरोबर एक्सपोर्ट बिझनेस सुरू केला, त्याला मी दाद दिली. तिच्या धाडसाला मानलं, पण हे वागणं काही वेगळं आहे. तेव्हा ललित अंकलचं तुझ्या आयुष्यात एक्झॅक्टली स्थान काय? मी श्वास रोखला. म्हणजे श्वासोच्छ्वास चालू कुठे होता म्हणा, पण विचारांचे संस्कार. साधना शांतपणे म्हणाली, ललित माझा कॉलेजच्या दिवसापासूनचा मित्र. आमची निखळ मैत्री. तुझे वडील उत्तम पती होते. त्यांचं आपल्या सगळ्यांवर प्रेम होतं. पण त्या प्रेमाचं बंधन झालेलं तुम्हालाही जाणवलं होतं. ते उत्तम मित्र कधीच होऊ शकले नसते. आई, ललित अंकलशी तू... नाही श्यामल, आम्ही लग्न वगैरे करणार नाही. पण ललित दोस्तीला पक्का आहे. माझी मतं, माझी आवडनिवड विचारात घेणारा आहे. उत्तम साहित्य कृतींवरची चर्चा, नाटक सिनेमांचा रसास्वाद, चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाणं, या गोष्टी तुमच्या वडिलांनी कधी केल्या नाहीत. हो ना, बाबा स्वतःच्याच विचारात असायचे. जास्तीत जास्त कंपनीच्या त्या बोरिंग पार्ट्या. श्यामली म्हणाली, सुशांत, या साऱ्या गोष्टी पूर्वी अपुऱ्याच राहिल्या होत्या. त्या केवळ ललितच्या साथीने केल्या तर तो पुरुष आहे म्हणून लगेच माझं त्याच्याशी काहीतरी आहे असा तू सुद्धा अर्थ काढलास तर मला फार दुःख होईल. सुशांतच्या मनावरचा माझा ताबा उडाला. मीच हडबडलो होतो. साधना म्हणत होती, त्यातलं अक्षर अन अक्षर खरं होतं. माझ्या प्रेमाने मी माझ्या माणसांना गुलाम केलं होतं. त्यांच्या मनात काय आहे ते विचारात न घेता त्यांच्याकरता काय चांगलं आहे याचा निर्णय तर घेतच होतो. पण माझ्या आयुष्यातून त्यांच्या आवडीनिवडी पुरवायला मी जरासुद्धा वेळ दिला नव्हता. सुशांत म्हणत होता, आई, आय एम सॉरी. साधना म्हणाली, ललित या कुटुंबात कुटुंब प्रमुख म्हणून कधीच येऊ शकणार नाही. पण आपल्या कुटुंबाचा एक मित्र म्हणून त्याला तुम्हीही स्वीकारायला हरकत नसावी. नंतर मग त्यांचा बोलण्याचा विषयच बदलला. मी मात्र त्यावेळी अंतर्बाह्य बदलल्यासारखा झालो. म्हणजे माझ्या विरल अस्तित्वात जे बदल घडून येणं त्याला अपेक्षित असावं ते घडलं. माझे विचार प्रक्षेपित होत होते. अरे, माझ्या वाचून सगळं चांगलं चाललंय की. उलट माझ्या बंधनातून ते मुक्तच झालेत. त्यांचं आयुष्य सुधारलंय, अधिक सुखावह झालंय. माझं इथलं कर्तव्य कर्म संपलंय. तो निळसर शुभ्र चकाकता प्रकाश अवतरला. हास्याची किनार असलेल्या आवाजात शब्द ऐकू आले. चल, येतोस ना? तुला न्यायला आलोय. आता आपण ऐकलत माधवी कुंटे लिखित साकेत शिंगेवार यांच्या आवाजात चल, येतोस ना. ही कथा जानेवारी 1995च्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2025ची प्रस्तुती आहे.